त्यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी बघूया। कर्नाटक पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे लातूर जिल्ह्यामध्ये मोठा फटका बसलाय। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे। औराद शहाजनी भागामध्ये कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। औराद शहाजनीच्या बाजूला तेरणा नदी मांजराला मिळते आणि तिथं कर्नाटकनं कोगळी इथं बॅरेजेस बांधलेत। मात्र कर्नाटकमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कोगळीचे 2च दरवाजे उघडले। त्यामुळे औराद शहाजनी भागातल्या मोठ्या प्रमाणावरची शेती पाण्याखाली गेलेली आहे। कर्नाटकमधल्या पाटबंधारे विभागानं योग्य वेळेला बॅरेजचे दरवाजे उघडले नसल्यामुळे बॅकवॉटर पाणी हे शेतात आलं आणि इथल्या शेतीचं त्यामुळे अतोनात नुकसान झालंय। आणि या सगळ्याचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, आपण पाहूया। आता आपण उभे आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमारेषेवर। ही नदी महाराष्ट्र आणि कर्नाटकाची सीमारेषा आहे। मांजरा नदी कर्नाटकात जिथून मिळते त्या भागात आपण आलेला आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आहे। मांजरा नदी 145 किलोमीटरचा प्रवास जिल्ह्यात पूर्ण करते आणि त्या नदीला तेरणा, तिरू, रेना यासारख्या वेगवेगळ्या नद्या येऊन मिळतात आणि याच ठिकाणी मांजरा आणि तेरणाचा संगम होतो इथून काही अंतरावर आणि मोठ्या प्रमाणात इथून पाणी कर्नाटकात जातं। मात्र यावेळेस शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की कर्नाटकातलं जे कोंगळी बॅरेजेस आहे त्या बॅरेजेसचे 3 दरवाज्यापैकी 1 दरवाजा उघडण्यात आला नाही, 2 दरवाजे उघडले। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅकवॉटर जे आहे ते औराद शहाजनी आणि वांजरखेडा या भागामध्ये पसरला आणि इथे शेतीचं प्रचंड नुकसान झालं। अनेक शेतं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये 32 मंडळं जे आहेत त्याच्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि त्याचाही परिणाम शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागलं। ठिकठिकाणी पाणी साचलं होतं, शेतीमध्ये प्रचंड पाणी आहे। हाताचं आलेलं सोयाबीन हे पाण्यामध्ये अडकल्या कारणानं शेतकऱ्यांना आता आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, कर्नाटक महाराष्ट्र सीमारेषा औराद शहाजनी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।